जय भीम. नमो बुद्धाय. प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मी जाहीर केल्याप्रमाणे पंढरपूर येथे येत्या 5 एप्रिल म्हणजे सम्राट अशोकांच्या जयंतीचे निमित्त जयंती दिनी 5 एप्रिल व 6 एप्रिल या 2 दिवसामध्ये पहिल्यांदा 5 एप्रिल सम्राट अशोक जयंती दिनी मराठा, मातंग, चर्मकार, होलार इत्यादी धनगर इत्यादी बहुजन बांधवांचा भव्य बौद्ध धम्म दीक्षा सोहळा आयोजित केलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी 6 एप्रिलला बहुजन बंधुभाव परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आणि मी मागील माझा एक व्हिडिओ होता की मी माझ्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा देणार. खरं म्हणजे हे मी जाहीर केलं होतं, सातत्यानं मी बोलत होतो. खरं तर मी माझी आई माझ्या शेजारी बसलेली आहे. मी आता पंढरपूरला मी माझ्या गावी भंडी शेगावला आलो आहे. मी माझ्या आईच्या घरी आहे आणि पंढरपूर येथे मागच्या 4-5 दिवसापासून मी आलो आहे. त्या 5 एप्रिल व 6 एप्रिलच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याकरता पंढरपूर तालुक्यातील 102 खेड्यापर्यंत मी स्वतः फील्ड वर्किंग करत आहे. स्वतः लोकांच्या बहुजन समाजांच्या भेटीगाठी संपर्क संवाद करत आहे आणि त्या कार्यक्रमाची जोरदार तयारी आणि नियोजन मी स्वतः आणि इतर बहुजन बांधवांना बरोबर घेऊन मी करत आहे. आणि आज त्या कामातून व्यस्त कामातून मोकळा होऊन आज मला माझ्या आईची मुलाखत घेऊ वाटलं. आणि म्हणून मी तिला नेहमी म्हणायचो की तिच्या काय बौद्ध धम्म स्वीकारायची मी ती कधी सक्ती केली नाही, कधी जबरदस्ती केली नाही, किंवा लेकाला आनंद वाटतोय किंवा लेक म्हणतोय म्हणून तू स्वीकारू नको अशा पद्धतीचं मी तिला सातत्यानं बोलत होतो. परंतु मी गमतीनं मी माझ्या आईला म्हणायचो गमतीनं तिला की बाबा मी बौद्ध आणि तू हिंदू मागीन असं कसं काय चालायचं. अरे तुझी सून बौद्ध, तुझे नातू बौद्ध दोन्ही, मी तुझा लेक बौद्ध आणि तू मात्र हिंदू मागीन असं मी गमतीनं म्हणायचो, पण कधी सक्ती केली नाही. आणि आज मात्र तिच्या मनाचं परिवर्तन झालं आणि उद्या 5 एप्रिलला बहुजन बांधवाच्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभामध्ये मी माझ्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा देतोय. आनंद या गोष्टीचा आहे, योगायोग आहे. जसं भगवान गौतम बुद्धांनी आपल्या आईला धम्मदेशना दिली आणि तशाच पद्धतीनं मी माझ्या आईला 5 एप्रिल सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त महात्मा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं पंढरपूर ह्या ऐतिहासिक बौद्ध पंढरीमध्ये मी माझ्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा देतो आहे. आणि आता मी तिला काय 2-3 प्रश्न विचारतो आहे आणि ती बौद्ध धम्माकडे का येते, तिनं काय याच्या संदर्भात तिला मी व्यक्त करण्यासाठी मी माझ्या पहिल्यांदा आणखी एक वैशिष्ट्य की प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेल काढल्यापासून मी आतापर्यंत कुणाचीही मुलाखत घेतली नाही. परंतु आता मी माझ्या पहिली मुलाखत मी माझ्या आईची घेतो आहे आणि तीही बौद्ध धम्म दीक्षा संदर्भात. ती बौद्ध धम्म दीक्षा घेणार आहे त्या संदर्भात मी माझ्या चॅनेलमध्ये पहिल्यांदा मी माझ्या आईची मुलाखत घेतो आहे. जय भीम आई. जय भीम. मी 20 वर्षापूर्वी 2006ला मी तुझ्या लेक मग त्यावेळीचा विष्णू साठे यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 2500 मातंगाला बरोबर घेऊन 2006लाच मी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि तुम्ही माझं नाव ठेवलं होतं, तो आजीनं वडिलांनी आजोबांनी लाडानं नाव ठेवलं होतं, विष्णू नाव ठेवलं होतं. पण मी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन मी नावही बदललं, धम्म दीक्षा बरोबर नामांतर केलं. आता तुझा विष्णू साठे आता प्रबुद्ध साठे म्हणून महाराष्ट्रामध्ये चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवत आहे. तर आता मला तुला एक विचारायचं आहे की तू 2006 म्हणजे 20 वर्षापूर्वी तू बौद्ध धम्म का स्वीकारला नाही? आम्ही अडाणी होतो, आम्हाला काय समजत नव्हतं, काय आम्हाला कळतंय. मग आता मला माझ्या ध्यानात आलंय प्रबुद्ध साठेची आई म्हणून मी ध्यानात धरले. आम्हाला कळत नव्हतं, आम्ही अडाणी, आम्हाला काय समजायचं. पण त्याला आम्ही विरोध केला नाही. त्याच्या आजोबा नाही, आजीनं नाही, बानं नाही, काय नाही, मरताना सोडून जे मला कळत नव्हतं काय नव्हतं. आम्ही अडाणी होतो. पण अडाणी जरी होतो तर ते
त्या चळवळीत होता बाबासाहेबांचा, तर आम्ही त्याला विरोध कधीच केला नाही. राजानं नाही, आजीनं नाही, बानं नाही, काय कुणी सुधून आम्ही नाही. मग आता माझ्या म्हाताऱ्यानं निळा झेंडा माझ्या घरावर होता. म्हातारा दिवसभर उपाशी तापाशी करून भोळं बघतं होतं, ते धरून उभा राहत होतं. आणि जे राहत होता तर ही कुणीकडे होता तर काय ना, म्या फोन लावल्यावर म्या म्हणलं तुझा वडील आजारी आहे, येतो का? त्यानं म्हाताऱ्यानं माझ्या हातातला फोन घेऊन शिना म्हणला जे भीम म्हणून शिना 10 मिनिटात त्यानं जीव सोडला. तू महाराष्ट्रात फिरत होता, बा आजारी होता, बा आजारी असताना सुधून तुला जे भीम घालून जीव सोडला. शेवटचं तुला फोनवर बोलला, मग जीव सोडला जे भीम घालून. खरं तर गेले 30 वर्ष पूर्णवेळ धम्मप्रचारक, पूर्णवेळ बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराचं, चळवळीचं पूर्णवेळ काम करत असताना, महाराष्ट्रात फिरत असताना घरातल्या काय वेदना आणि तेवढ्याच अभिमानाच्या संमिश्र भावना मी आपल्यासमोर व्यक्त होऊ शकत नाही, शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. परंतु त्याला एक विचारतो आणखी की तुला आत्ता, म्हणजे तुझ्या आता मला गोड वाटेल, मला चांगलं वाटेल किंवा मी नाराज होऊ नये म्हणून, लेकाला गोड वाटेल म्हणून तो बौद्ध धर्म स्वीकारायचे का? तुला बौद्ध धर्म का स्वीकार वाटतो आता? मला काय आता तुला मला काय तो शिमेंदा नाही काय नाही, पण माझ्या मनानं बुद्ध धर्म स्वीकारायचा आहे मला. मी प्रबुद्ध साठेची आहे, विष्णू साठेची आहे. मी मागीन हिंदू मागीन म्हणून मला ही व्हायचं नाही. विष्णू साठेची आहे म्हणून मला जगायचं नाही. प्रबुद्ध साठेची आहे म्हणून मला जगायचं आहे. हिंदू मागीन म्हणून मला मरायचं नाही. विष्णू प्रबुद्ध साठेची आहे म्हणून मला जगायचं आहे, म्हणून मला बुद्ध धर्म स्वीकारायचा आहे. बर, आता तो बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर काय करायचं माहित आहे का? तू बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर परत देव धर्म, जत्रा, यात्रा, निवद, नारळ, कोंबडं किंवा उपास, नवरात्र हे असं करणार का तू? नाही करणार मी. काय नाही, ती चौथीला असल्यापासून माझा देवारा सर्व देव धरम त्यानं नदीला सोडलेला आहे, तर त्यातनं काही सुद्धा नाही. लक्ष्मी आहे, मरी आहे, सगळी त्यानं फेकून सगळं दिलेलं आहे. सातवीला जे गेला त्यानं देवारा ठेवला नाही, त्यानं गद्यावर ठेवलं नाही, त्यानं सगळं त्यानं नदीला नेऊन सोडलं. आणि आता बुद्ध ह्या कुठं मी मला बाबासाहेबाचा फोटो दिसला तर मी हात जोडती. कोणी गाणी लावली तर मी तासभर ऐकत उभा राहते. बुद्ध ह्याच्यात जाऊन त्याला मी विनंती करते, माझ्या प्रबुद्ध साठ्यावर तुझं ध्यान ठेव. तुझं 4थीपासून त्याचं याड आहे. लहान वयापासून 4थीला गेल्यापासून बाबासाहेबाचं त्याला याड, सगळं त्याचं ते सारखं त्याचं याड आहे. तर बाबासाहेब तुम्ही ध्यान ठेवा, तुमचं सगळं लक्षण माझ्या ठेवा पोरावर, माझ्या लेकरावर तुमची तेवढं संरक्षण सगळं माझ्या लेकरावर तुमचं याड पहिल्यापासून. तर बाबासाहेबच म्हणून अजून पतो राहिलं, तर मी एकटीच राहिली म्हणून मला बी आता शिकारायचं आहे. ती कसं आहे की तिच्या एका भावनिक थोडंसं आडाणी म्हणा किंवा तिची एक समजूत, मी माझ्या पश्चात मी असताना नाही, घरामधील बाबासाहेबचा फोटो असेल किंवा रस्त्यावरचं एक बुद्ध पार्क म्हणून बुद्ध विहार असेल, बाबासाहेबचा फोटो दिसला, एखादे पोस्टर असेल तर ते तिथं बाबासाहेबचा फोटो दिसला का ही नकळत तिथं हात जोडून उभा राहते आणि लहानपणापासून माझ्या लेकराला तुझं खूप याड आहे तर माझ्या लेकरावर ध्यान ठेव, ही तिची आई म्हणूनची एक भावना, एक समजूत आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की परिवर्तनाची चळवळ बौद्ध धम्म हा बोलण्याचा ऐकण्याचा विषय नाही, तर बौद्ध धम्म हा आचरणाचा विषय आहे. बौद्ध धम्माचं जर आचरण केलं तर माणूस हा सुखी होतो, समाधानी होतो, आनंदी होतो आणि माणूस हा माणूस म्हणून स्वतःला विकसित करतो. आणि म्हणून परिवर्तनाची सुरुवात ही स्वतःपासून करायची असते. परिवर्तनाची सुरुवात हे स्वतःच्या घरापासून, कुटुंबापासून करायचे असतील. आणि म्हणून मी 2023ला 9 एप्रिल 2023ला आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये
131 लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्याच्यात मातंग होते, चर्मकार होते, माळी होते, धनगर होते, होलार होते, ढोर होते, वडार होते, लिंगायत होते आणि मराठा सुद्धा होते, ओबीसी होते. आणि 3 फॉरेनच्या लोकांनी पंढरपूर या ठिकाणी 9 एप्रिल 2023ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि त्याच्यामध्ये मी माझ्या पत्नीला, मी माझ्या 2 मुलांना सुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि आता माझ्या आई उद्या 5 एप्रिलला सम्राट अशोकांच्या जयंती दिनी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आज प्रबुद्ध साठे यांचा पूर्ण परिवार, हा पूर्ण परिवार, प्रबुद्ध साठ्यांचा परिवार पूर्ण होणार आहे. त्याच्यात आई सुद्धा आलेली आहे माझी. आता मी तिला चिडवत गमतीनं म्हणत होतो, पण तिची इच्छा आता हिंदू महांगीण म्हणून मी मरणार नाही, तर मला प्रबुद्ध साठ्याची आई म्हणून जगायचं आहे आणि हिंदू मांगीन म्हणून मला मरायचं नाही. ते आता बौद्ध धर्माचा स्वीकार करून आज माझा खऱ्या अर्थानं प्रबुद्ध परिवार आज पूर्ण तयार झाला. याचा मला आनंद, समाधानानं अभिमान आणि स्वाभिमान वाटतो. आणि म्हणून बौद्ध धम्म हा, म्हणून बहुजन बांधवांनो, तुम्ही मूळचे इथला हिंदू म्हणून घेणारा बहुजन बांधव हा मूळचा आमचा बौद्ध धम्म बांधवच आहे. इथला मातंग, इथला महार, इथला चांबार, इथला होलार, इथला ढोर, इथला धनगर, इथला माळी, इथला ओबीसी, इथला शेतकरी, इथला महिला, इथला मराठा समाज सुद्धा, इथला लिंगायत बांधव सुद्धा, आमचा इथला रामोशी बांधव सुद्धा, इथला वडर बांधव सुद्धा, इथला कोळी बांधव सुद्धा हे मूळचे आमचे पूर्वाश्रमीचे बौद्ध धम्म बांधवच आहे. म्हणून इथल्या बहुजन समाजाला ही पुन्हा आपल्या बौद्ध धम्मात स्वीकारून घरवापसी करावी. बौद्ध हिंदू म्हणून घेणाऱ्या बौद्ध बांधवांना तुम्ही बौद्ध आहात ही तुमची सगळ्यात मोठी, तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेताय ही तुमची सगळ्यात मोठी समस्या आहे. तर तुम्ही आता स्वतःला बौद्ध म्हणून पुनर्विकसित आणि पुनर्जीवित करावं, हा त्याच्यावरचा उपाय आहे. आणि म्हणून उद्याच्या 5 एप्रिलला सर्व बहुजन बांधवांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून घरवापसी करावी, अशाही प्रकारचं मी नम्र आव्हान या निमित्तानं करतो आहे. खरं तर बौद्ध धम्म दीक्षा म्हणजे तर काही धर्मांतर नाहीच. आज माझ्या आईला मी बौद्ध धम्म दीक्षा देतोय, हे धर्मांतर नाही तिचं, ही धम्मक्रांती, तिच्या विचारानं तिच्यामध्ये झालेलं परिवर्तन म्हणजे धम्मक्रांती वय, हे धर्मांतर नाही. म्हणजे माणूस म्हणून स्वतःला स्वीकारणं म्हणजे बौद्ध होणं. काय माणूस म्हणून स्वतःला स्वीकारणं म्हणजे बौद्ध होणं. चांगला माणूस बनणे म्हणजे बौद्ध होणं. बौद्ध धर्माच्या विचारानं, संस्कारानं चांगला माणूस बनण्याची, स्वतःला चांगला माणूस बनण्याचं अभिवचन स्वतःला देणं म्हणजे धम्मदीक्षा वय. हे धार्मिक विधी सुद्धा नाही. काय बौद्ध धम्म स्वीकारणं हा धर्मांतर बी नाही आणि धार्मिक विधी बी नाही. चांगला माणूस बनण्याचं अभिवचन स्वतःला देणं म्हणजे दीक्षा होय. आणि इतर धर्माला पर्याय म्हणून बौद्ध धर्म नाही स्वीकारायचा किंवा कुणावर तर उपकार म्हणून. बौद्ध धर्म स्वतःवरती उपकार करण्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारायचा. चांगल्या विचारानं बौद्ध धर्म स्वीकारून स्वतःवरती आणि आपल्या कुटुंबावरती उपकार करण्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारायचा. आपण आणि आपल्या कुटुंबाला चांगला विचार आणि संस्कारानं चांगलं वळण लावण्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे. आणि कोणत्या हिंदू धर्माला पर्याय किंवा कोणत्या इतर धर्माला पर्याय म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा नाही, तर मानवी जीवनाचा कल्याणाचा मार्ग म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा आहे. तर मग चला, तर मग बहुजन बांधवानो, माझ्या मराठा बांधवानो, माझ्या मातंग बांधवानो, माझ्या चर्मकार बांधवानो, माझ्या होलार बांधवानो, माझ्या वडर समाज बांधवानो, माझ्या लिंगायत बांधवानो, माझ्या कोळी बांधवानो, माझ्या ओबीसी बांधवानो, सर्व बहुजन बांधवानो, चला तर मग बौद्ध धर्माचा स्वीकार करून मानवी जीवनाचा कल्याणाचा मार्ग स्वतः स्वीकारूया, कुटुंबाला देऊया आणि त्यातून समाज आणि प्रबुद्ध राष्ट्राचं पुनर्निर्माण करूया. बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्यासाठीच माझ्या कुटुंबाआधी मी प्रबुद्ध करतोय. आणि आज उद्याच्या 5 एप्रिलला माझ्या आईला मी बौद्ध धर्माची दीक्षा देतो आहे. आणि मी सर्वांना हात जोडून नम्र आव्हान करू इच्छितो की सर्व बहुजन, पंढरपूर तालुक्यातील मी आता प्रत्येक खेडं फिरणार आहे. स्वतः माईकवर, स्टेजवर नुसती भाषणं देऊन परिवर्तन नाही होणार, तर स्वतः तुम्हाला खाली उतरून समाजाच्या घरापर्यंत मैदानात जाऊन लोकांशी, बहुजन समाजाची संवाद साधून परिवर्तन करावं लागेल. आणि त्यासाठीच मी पुण्याहून
पंढरपूरला आलो आहे आणि आता पंढरपुरामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मी स्वतः फिरत आहे. तरी बहुजन बांधवांनो, माझं नम्र आव्हान आहे की उद्या 5 एप्रिल व 6 एप्रिल 2026ला पंढरपूर ह्या ठिकाणी पंढरपूर येथे बौद्ध धम्म दीक्षा समारंभ व दुसऱ्या दिवशी बहुजन बंधुभाव परिषदेचं आयोजन केलेलं आहे. तर बहुजन बांधवांनी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त उपस्थित राहावं अशा प्रकारचं नम्र आवाहन करतो आहे. ज्यांना बौद्ध धम्म दीक्षा घ्यायचा हा सक्तीचा विषय नाही, हा प्रलोभनाचा विषय नाही. जातीनं सुद्धा बौद्ध होता येत नाही, परंपरेनं बौद्ध होता येत नाही. म्हणून माझ्या महार बांधवांना सुद्धा आव्हान करतोय की आपण बौद्ध दीक्षित होऊन बौद्ध होऊया. इतर चर्मकार, मातंग असतील, मराठा असतील, ओबीसी, धनगर बांधवाला, कोळी बांधवांना, सर्व समाजाला मी आव्हान करतो आहे, ज्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन घरवापशी करायची आहे. आम्ही मूळचे बौद्धच आहोत. आम्ही काय धर्मांतर नाही. एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणं हे धर्मांतर आहे. आम्ही धर्म नसणारी माणसं होतो. मुक्ता साळवे यांनी सांगितलं की आम्ही धर्म नसणारी माणसं, आणि त्याला उत्तर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला आम्हाला बौद्ध धम्म दिलं. म्हणजे आमच्या मूळ घरी परत आणलं, घर वापशी केलं. बौद्ध धम्माच्या वटीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला टाकलं, आम्हाला माणूस केलं आणि बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याचं संकल्प दिला. आणि म्हणून आता ज्यांना इच्छुक आहे की उद्या 5 एप्रिलला त्यांनी नाव नोंदणी करावी, आणि ज्यांना इच्छुक नाही त्यांनी बाबा उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐकावा. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा बहुजन बंधुभाव परिषदेसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशा प्रकारचं मी नम्र आव्हान करतो आहे. आणि दुसरं एक आणखी आव्हान करू इच्छितो आहे की ज्यांना या पंढरपूर येथे होणाऱ्या 5 एप्रिल व 6 एप्रिल या ऐतिहासिक व क्रांतिकारी कार्यक्रमासाठी ज्यांना ऐच्छिक धम्मदान द्यायचं आहे, ज्यांना आर्थिक सहकार्य योगदान द्यायचं आहे, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी आर्थिक योगदान म्हणजे धम्मदान देऊन सहकार्य करावे, सहभाग नोंदवावा आणि सर्वांनी या कार्यक्रमासाठी तन मन धनानं सहकार्य करावे अशा प्रकारचं नम्र आव्हान करतो आहे. खरं तर तिला कधीच बोलता येत नव्हतं. पहिल्यांदा ती असे तिला माझा बाप सुद्धा सगळ्या गावाचा येडा मारते म्हणायचे. माझ्या बापाला सुद्धा ग्रामपंचायतचं खिडकी सुद्धा माहीत नव्हती. तसं माझ्या आईला सुद्धा फक्त माझा लेख चांगलं काम करतो एवढंच माझ्या आईला माहीत होतं. पण आज माझ्या प्रबुद्धसाठी ऑफिशियल यूट्यूब चॅनेलला ती बोलल्या व्यक्त कशी असेल, पण ती व्यक्त झाली. आणि मला आश्चर्य आहे की माझी प्रबुद्धसाठी आज ती आई होणार आहे 5 एप्रिलला. तिला जय भीम, नमो बुद्धाय.